टीईटी परीक्षेच्या पेपर फुटीमुळे लाखो उमेदवारांना मोठा धक्का बसला होता। परीक्षा अवघ्या काही तासांवर असताना ती पुढे ढकलण्यात आली आणि उमेदवारांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले। आता मात्र या सर्व उमेदवारांसाठी मोठा दिलासादायक निर्णय समोर आला आहे। पुनर्परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करावा लागणार का? पुन्हा परीक्षा शुल्क भरावं लागणार का? यावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत स्पष्ट भूमिका मांडली आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलं आहे की टीईटीच्या पुनर्परीक्षेसाठी उमेदवारांना नवीन नोंदणी करण्याची कोणतीही गरज नाही, तसेच पुन्हा परीक्षा शुल्कही भरावं लागणार नाही। ज्या उमेदवारांनी आधीच अर्ज करून परीक्षा शुल्क भरलं असेल त्यांची नोंदणी आणि शुल्क पुनर्परीक्षेसाठी वैध राहणार आहे। त्यामुळे लाखो उमेदवारांवरील आर्थिक आणि मानसिक ताण काही प्रमाणात कमी झाला आहे। दरम्यान पेपर फुटी प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे। या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत म्हणजेच SIR मार्फत चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे। याशिवाय भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्यातील सरकारी परीक्षा टप्प्याटप्प्याने ऑनलाईन पद्धतीने घेण्याचाही निर्णय सरकारने जाहीर केला आहे। मात्र पुनर्परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही। सरकारने सांगितलं आहे की नवीन तारीख आणि पुढील वेळापत्रक अधिकृतपणे लवकरच जाहीर केलं जाईल। त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पेपर फुटी करणाऱ्यांवर सर्वात कठोर कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलमेटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।